मुंबई में आज विपक्ष की ओर से सत्य का मोर्चा निकाला जा रहा है। इस मोर्चे में कई बड़े नेता एक ही मंच पर दिखाई देंगे। महाविकास आघाड़ी और महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोनों दलों के कार्यकर्ता बड़ी संख्या में इस मोर्चे में शामिल हुए। सुबह से सैकड़ों मन से कार्यकर्ता चर्चगेट स्टेशन के बाहर जमा हो गए और हाथों में बैनर लेकर जोरदार नारेबाजी की। बैनरों पर लिखा था, चले जाओ बीजेपी और गो बैक बीजेपी। चर्चगेट स्टेशन के बाहर माहौल पूरी तरह राजनीतिक रंग में रंगा दिखाई दे रहा है। पुलिस ने एहतियातन भारी बंदोबस्त किया है ताकि मोर्चे के दौरान कोई नाही मोर्चासाठी आलो आहे। जे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात मत चोरीचा प्रकार जो झालेला आहे, अनेक मत याद्यांमध्ये घोळे आणि त्यांच्या नावामध्ये घोळे। नवी मुंबई सारख्या आयुक्तांच्या बंगल्यामध्ये 500 नाव सापडतात, कोणाचे नाव सुलभ शौचालयाच्या ॲड्रेसवर सापडतात। ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणात घोळ असताना ते आत्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेता, मग याच्या अगोदर ते काय करत होते? त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून जे दिल्ली शहरांना दाखवून महाराष्ट्राचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चासाठी आम्ही हजारो संख्येने सामील झालेला आहोत। नाही, त्यांना आरोप करायला काय जातं? त्यांनी राजकीय नाटक असतं तर सर्व एकाच पक्षाकडे का जाता? बरोबर आहे ना? त्यांच्याकडे काहीतरी आहे म्हणूनच तिकडे जाऊन ते निवडून येत आहे ना। त्यांना एवढं वाटतंय ना, तर मग त्यांनी आता समोरासमोर येऊन निवडणूक लढावी, बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पाहिजे। त्यांना बोलायला काय जातं? हा तरुणांचा रोजगाराचा प्रश्न आहे। मी माझं मत कोणाला देतो हेच मला कळत नाही। त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने घेत नाही आणि त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी गांभीर्याने घेतलं नाही। नाही, ते मोर्चा काढण्याचा सर्वांचा अधिकार आहे, त्यांनी काढला पाहिजे। विषय असा आहे का प्रत्येकाला त्याचा अधिकार आहे, पण मग जर का आमच्या मोर्चाला तुम्ही एवढं याने का घेता? आतापर्यंत पोलीस परवानगी नाकारता, ज्या सर्व गोष्टी करता म्हणजे तुमच्यासाठी सर्व चांगलं। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी अत्याचार चालू, शेतकऱ्यांचं हे चालू। मग शेतकऱ्यांचं आता दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांना मूक मोर्चा नाही काढता आला का? काय हे सगळे नोटंकीबाज आहे, हे सगळे बसलेले तिन्ही नाही का? ते गांधीजीचे 3 माकडं आहे, एक ऐकत नाही, एक बाहेर झालेला आहे, एकाला दिसत नाही, अशी परिस्थिती या महाराष्ट्राच्यांनी करून ठेवलेली आहे।